पाहू शकता आता इथून हॉटेल तिरंगा आहे ना 7 किलोमीटर अंतर आहे. नात करते काय यायलाच लागते हॉटेल तिरंगा ब्लॉक एक नंबर क्वालिटी क्वांटिटी असते सपोर्ट करा. त्याच्यावर जी बसाची फिलिंग आहे ना खरंच एक नंबर फिलिंग आहे बरं. लोगो वगैरे पण आहे ना एकदम नाथपुरात बनवलेला. 300 रुपये येतात. 30 रुपयामध्ये 150 रुपये भेटून जातात. तिथे तर नवीन बांधकाम केलेलं आहे कारण की ते सध्या कारण की आज त्यांची बॉस हॉटेल निघतोय ताई आता कारण की आता. गुड मॉर्निंग फैमिली. गुड मॉर्निंग. सुबह सुबह 6 बजे अभी तो सोनाली कॉलेज जाने का आवर्ते आणि आपको तो पता है हमको जाना है अब तिरंगा के उद्घाटन पे. मुझे नहीं लेके जा रहे. तेरा कॉलेज तेरे पेपर एग्जाम चालू है ना इसलिए. नहीं थी. अगर तेरी एग्जाम नाही होती ना तो नहीं थी एग्जाम. तर फॅमिली पाहू शकतात किती अंदर आहे अजून बाहेर. सहा वाजलेले तरी एवढा अंदर आहे बाहेर. तर आवरलं का सोनाली? आवडते. आता पिल्ल्याला रुद्राला एकट्याला टाकून जायचं. 1 वर्षापासून झालं आहे. 1 वर्षाचा असल्यापासून रुद्राला आपण एकटं टाकून जातो आहे दिवस. मला आज खरंच जायची इच्छाच नव्हती. फॅमिली 1 वर्षाचा असल्यापासून आहे ना तो आकापाशी त्यांच्यापाशी राहतोय. सोनाली कॉलेजला त्यांनी माझ्या कामावरती. ऐक ना सोनाली, नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा तुला. थँक्यू. तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. फॅमिली तुमचं हे वर्ष इतकं छान जावं आणि आपल्याला इतका सक्सेस भेटावा. लय 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 मोठं ना आपण लय मोठं व्हावं. ऑल द बेस्ट. कारण तुम्ही पहिल्या व्हिडिओसाठी खूप लांब चाललेला आहात. काय नाही पहिला नाही आपला व्हिडिओ कंटिन्यूस नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ जो पहिला ब्लॉग आहे ना त्यासाठी आता मी भरपूर लांब चाललेलो आहे. जवळपास 130 किलोमीटर चाललेलो आहे आपल्या हॉटेल तिरंगाच्या उद्घाटनासाठी, तिथला ब्लॉग बनवण्यासाठी. तर फॅमिली तुम्हाला पण सर्वप्रथम आहे ना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. तर फॅमिली आपल्याला माहिती आहे आपल्याला जायचं आहे तिरंगाच्या उद्घाटनाला तिला ब्लॉग बनायला. तर मला कॅमेरामन जोडीदार नाहीच आहे परंतु कॅमेरा इमर्जन्सी काम आहे बरं का. म्हणजे त्याची त्या बाया चालू आहेत कांदे कापायला आणि त्यामुळेच आहे ना आम्हाला काय करायचं आहे सकाळ चाललेलं पाहू शकतो. अंदर आहे अजून शेतामध्ये जायचं आहे आणि जे कांदे आहेत का ते गोळा करून नाही का ढिगारा करायचा आहे. म्हणजे दिवसभर बाय आपल्या कापत बसतील आम्हाला असतो. तर फायनली आमचे ना कांदे वाहून झालेले आहेत पाहू शकतो. असे ढिगारे टाकलेले आहेत. म्हणजे आज जे बाय आहेत त्यांना ते इथं बसून आहे ना याच्यावरती कांदे टाकतील. जो अब कामाले बाय आएंगे ना वो कांदे कापेंगे और ह्या टाकेंगे. फॅमिली ना माझी जायची तयारी चालू आहे. आंघोळ वगैरे केलेली आहे. आता 8 वाजत आलेले आहेत आणि बाहेर गिरायक आले ट्रॅक्टरला पेरायसाठी. अवघड झालं आता. तर फॅमिली आम्ही आहे ना घरून निघलेलो आहेत. घरून जवळपास आम्ही 30 किलोमीटर अंतर काढलेलं आहे आणि पाहू शकता येतात एकदम डोंगर भागात आले. रस्ता पण पाहू शकतात कसला आहे. रेल्वे घेऊन आलोय ना. रेल्वेचा इथं मार्ग आहे पाहू शकतात. बीड मार्ग आहे हा नगर बीड मार्ग. तर विजय म्हटला आहे ना मला रस्ता माहिती आहे त्यामुळं त्यांनी आहे ना ह्या रस्त्याने आणलेलं आहे मला. आणि जवळपास आहे का आता 5-6 किलोमीटर झालं आहे. सारखा डोंगर आहे आणि असा रस्ता कच्चा रस्ता आहे. आता लागलाय. अरे आता कसं लागलाय पण 4-5 किलोमीटर झालंय ना लागलेला. 4 नाही पण 3 डोंगर 4 राहिले. 3-4 किलोमीटर झाला लागलेला रस्ता एवढा खराब आहे. मला दुसरा मार्ग माहित होता पण विजय म्हणला नाही आहे हा मार्ग आहे ना मला माहिती आहे सोपा आहे जवळ आहे सोपा आहे. तर चला आता फायनली आता आपल्याला रस्ता काय तिकडल्या भागातले माहीत नाही आहे. तर अजून भरपूर लांब जायचं आहे जवळपास 80 किलोमीटर प्लस जायचं आहे. तर चला व्हिडिओ ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा. तो फायनली दोस्तों हम अब आ गए 50 किलोमीटर. आता आम्ही आलेलो आहेत पाटद्यामध्ये. 50 किलोमीटर अंतर काढलेलं आहे आम्ही आणि थोडं गार असल्यामुळं आम्हाला जरा वेळाने थांबावं लागतं है सुसु करने के लिए क्योंकि आपको पता है अभी ठंड का मौसम है और इसलिए ज़्यादा आती है ठंड लगने की वजह से. तो अभी फाइनली हम अभी आता 75 किलोमीटर बाकी आहे अजून. 50-55 किलोमीटर आम्ही आलेलो आहेत. तर आता चाललेलो आहेत फायनली परत. तर फायनली फॅमिली आम्ही आता भूममध्ये आलेलो आहेत आणि भूममध्ये येऊन आता नाश्ता थांबलेलो आहेत. तर फायनली फॅमिली आम्ही भूममध्ये आलेलो आहेत आणि सकाळी आपण फक्त चहा पिऊन आलो त्यामुळे ना येऊन नाश्ता करतो. तर पाहू शकता आता इथून हॉटेल तिरंगा आहे ना 7 किलोमीटर अंतर आहे. तर फायनली आहे ना आता आलेलो आहेत आणि मॅप टाकून आलो. त्या फाट्यावरती आल्याच्यानंतर इथं भांडगाव आणि हॉटेल तिरंगाचं पोस्टर लावलेलं आहे. नाद करते काय यावंच लागलं 150 किलोमीटर अंतर काढून.
फायनली मित्रांनो 800 मीटर अंतर राहिलेलं आहे इथून हॉटेल तिरंगाचं. तर फॅमिली फायनली आम्ही पोहोचलो हॉटेल तिरंगावरती आणि आम्ही आल्याच्या नंतर आहे ना तिथं पूजा चालू होती. तर पाहू शकता त्यांची आता पूजा संपलेली आहे आणि ते आता दर्शन वगैरे घेत आहेत. सर पाहू शकतात. नमस्कार. खूप खूप भारी वाटलं बरं का तुम्हाला भेटून. फायनली आपण आलेलो आहे 150 किलोमीटर अंतर काढून आपण आपल्या नाथकर्ती काय यायलाच लागते हॉटेल तिरंगा. दादाचा ब्लॉग एक नंबर क्वालिटी क्वांटिटी असते. दादाला सपोर्ट करा सगळं. तर आहे ना पाहू शकतायत नाद खुळाच बैठक सिस्टीम केलेली आहे बरं का. तुम्हाला आहे ना एवढं 5 स्टार हॉटेलमध्ये पण बसायला भेटणार नाही आणि याच्यावर जी बसायची फिलिंग आहे ना खरंच एक नंबर फिलिंग आहे बरं का. पाहू शकताय सगळं नाद करते काय ढाबा थाळी मच्छी थाळी इथं आहे ना भरपूर अशा तुम्हाला थाळी भेटणार आहेत. व्हेज नॉन व्हेजमध्ये भरपूर थाळी भेटणार आहेत. तर हे पाहू शकतायत त्यांचं ऑफिस भारी बनवलं आहे त्याला. कमेंटमध्ये सांगा बरं. लोगो वगैरे पण आहे ना एकदम नाद कुळाच बनवला जबरदस्त. म्हणजे रिलेटिव्ह आहे का? हो का तिकडे तिकडे 5 ठिकाणी करायचं. बोट नाही देऊ म्हटली तुम्ही कडत केलं नाही. डबल हा ओके ओके. ताई बिग फॅन बरं का. पातळीहून आलेलं आहे 150 किलोमीटर अंतर टाकणार. तर पाहू शकतायत आता त्यांची सध्या पूजाचा कार्यक्रम चालू आहे. नाथ कर्तिका आहे ना. नाथ कर्तिका ते सारखं चेन आहे का. खरंच डेकोरेशन केलेलं आहे जबरदस्त. तशी तुम्हाला ह्या हॉटेलची क्वालिटी दिसेल आणि बैठक तर पाहू शकताय तुम्ही. खरंच मला आहे ना एक नंबर बैठक आवडलेली आहे बरं का. एवढं बसायला भारी असल्यावरती काय विषय बरं. तुम्ही पाहू शकता बैठक खरंच एक नंबर आहे बरं का. असं वाटतंय ना तुम्ही कुठेतरी 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला बसलेलं आहे. म्हणजे तुमचे जे 300 रुपये येतात 30 रुपयामध्ये 150 रुपये इथेच भेटून जातात बरं का. मस्तपैकी फॅनची हवा एवढं भारी वातावरण आहे ना खरंच भारी. तर फॅमिली तुम्ही जी पाहिली ना ती नवीन शाखा आहे बरं का. त्याची जी जुनी शाखा आहे का त्याच्या अपोजिट समोर आहे ते पाहूया आपण. तर फॅमिली पाहू शकतात हे जे तुम्ही पाहतायत ना ते हॉटेल तिरंगाचे जे पहिली शाखा आहे का जुनं जिथून हॉटेल तिरंगाच्या मालकाने सुरुवात केली का ते हे हॉटेल आहे. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये आहे ना पुराची पाणी शिरले होते दोनदा त्यामुळे भरपूरच नुकसान झालं ते बरं का. त्यामुळे त्यांनी आहे ना त्याच्या अपोजिट आता नवीन बांधकाम केलेलं आहे कारण की भविष्यात आहे याच्यामध्ये पाणी वगैरे काही शिरू नये म्हणून. तर फॅमिली पाहू शकतायत ही जी नदी आहे ना तिथून गेलेली आहे आणि इथं नदीला खूप पाणी आलतं आणि त्या जुन्या शाखेमध्ये आहे ना सगळं पाणी शिरलं होतं. पाहू शकतायत हे हॉटेल आहे समोरचं जे जुनं हॉटेल आहे ते. हे पाणी इथं सगळं अख्खं पाणी भरलं होतं. आपल्याला माहिती आहे आपण मागले व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांचे. तर हे पाहू शकतात पहिलं जे हॉटेल आहे का हॉटेल तिरंगाचं आता जे नवीन शाखा ओपन केलेले का ते त्याच्या ऑपोजिट नाही समोर आहे. तर पाहू शकता ते त्यांच्या गडबडीमध्ये सध्या कारण की आज त्यांची ओपनिंग आहे. बिग ब्रँड ओपनिंग आहे. तर बाकीचं पण काम चालू आहे इकडं. तर फायनली पाहू शकता बॉस हॉटेल तिरंगाचे सर्वा बॉस लक्ष्मण भोसले यांचं हे घर आहे. पाहू शकतात गाडी वगैरे हो का. पाहू शकतायत सरांचे हे वडील आहेत. इकडं रात्रीच्या कार्यक्रमचं नियोजन चालू आहे. तर आता जेवण वगैरे करतोय कारण की आता एवढा लांबचा प्रवास करायला म्हणजे भूक पण लागलेला आहे भरपूर. दादा निघतोय टाईम आता कारण की आता भरपूर टाईम नाथकर्ती काय यायलाच लागते हॉटेल तिरंगा. फॅमिली आता जेवण वगैरे केलेलं आहे आम्ही आणि आता निघतोय आता आपल्या गावाकडे आणि जात तर फायनली आता मी शिरूरमध्ये आलेलो आहे आणि सोनालीने आपल्याला ना कपकेक सांगितले होते. कपकेक घेतलेले आहेत.
तर आता फायनली शिरूरमध्ये आलेलं आहे गावात आपलं 20 किलोमीटर राहिलेलं आहे. तर फायनली मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे. 7 वाजलेले आहेत आता घरी यायला मला. तर सोनाली त्यांचं स्वयंपाक होऊन ते मस्तपैकी आहे ना अभ्यास करीत बसलेली सोनाली. मग सोनाली काय विचारलं नाही प्रवास वगैरे कसं काय झाला? विचारते ना, सध्या मासले प्रवास चालू गाणं गाण प्रवास आहे सबमिशन ते हो का? किती का म्हणजे आपण नाही काही रेवीचं बरंच काय हेल्प करू का? लिहितो ना काही लिहायचं असलं तर थोडंफार काय हे बघ एकच उड्या मारतोय काय उड्या मारतोय काय खरंच ना लिहितो मी काही असलं तर. मला हेल्प करायची ना तुम्हाला, रुद्राला सांभाळायची हेल्प करायची. रुद्राला सांभाळायची हेल्प करा. अरे ते नाही करू शकत, मी काही करतो रे, त्याला नाही सांभाळू शकत मी. रुद्र प्लीज वाटत जाऊ नको प्लीज प्लीज. बघा आता याला सांभाळायचं का? तोच मला सांभाळतोय चांगला आहे का? दे फाशी मला. हा घे. काय वेळ आहे रुद्र. मग काय ब्लॉग वगैरे बनवला का नाही? मी माझं बनवलंय आज. बनवलंय का? काय म्हणले आज तुला फॅन फॉलोइंग भेटायला आले ते? आलते ना. हा का? तर फॅमिली आता फायनली मी ना काय म्हणते बोल. तुम्ही तिकडे भेटायला गेलात पण मला घरी भेटायला आले. खरे आहे मी आहे ना मी हॉटेल तिरंगावर गेलो परंतु घरी इथं फॅन फॉलोइंग भेटायला आली सोनालीला. तर फायनली फॅमिली आता मी आहे ना ब्लॉग एडिट करत बसतो आणि आपले असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा